नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यामध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. मागील तीन चार दिवसापासून या पावसामुळे हातातोंडाशी आलेला भात पीक आहे हेही गेलेलं आहे. या संदर्भात महाविकास आघाडीच्या वतीनं मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना शेतकऱ्यांच्या भात पिकाची पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्याच्या मागणीचं निवेदन देण्यात येत आहे. तर आम्ही प्रत्यक्षात जाणून घेत आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे मावळ तालुका अध्यक्ष दत्ताअण्णा पडोळे काय सांगा. मावळ तालुक्यामध्ये गेले 14 तारखेपासून पाऊस सुरू झालेला आहे आणि तो असा अवकाळी पाऊस आहे की लोकांचे भातं काढण्याची ही वेळ आहे. आणि भातं काढत असताना अनेक ठिकाणी पाऊस झाल्यामुळं लोकांना शेतकऱ्यांना भातं काढता येत नाही. त्याचबरोबर जे महत्त्वाचं पीक आहे मावळ तालुक्यातलं तो म्हणजे भात, आणि त्याच्यावर संपूर्ण मावळ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह होतो. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात भात विक्री पण केली जाते. त्याचबरोबर आपल्या कुटुंबाला सुद्धा त्या ठिकाणी भाताचा घरगुतीसाठी वापरला जातो. त्याचबरोबर भात पिकं पसरल्यामुळं जो चारा येणार होता तो सुद्धा या ठिकाणी नुकसान झालेला आहे. म्हणजे पशुधनाचं सुद्धा त्या ठिकाणी नुकसान होते, चारा भेटत नाहीये. त्याचबरोबर काही ठिकाणी आपण जर पाहिलं तर आता कांद्याची लागवड चालू आहेत, कांद्याची पिकं आहेत, त्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. म्हणून आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो महाविकास आघाडीच्या वतीने. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार काँग्रेस आहे, त्याचबरोबर शिवसेना उभाटा गट, वंचित आघाडी आणि मनसे या सर्वच पक्षांनी या ठिकाणी आम्ही काल जाहीर केल्याप्रमाणे आज निवेदन दिलेलं आहे. मागल्या काळामध्ये आम्ही अनेक वेळा निवेदन दिली. आज आम्ही तहसीलदारांना विचारलं की आमच्या निवेदनाचं काय झालं, तर त्यांनी सांगितलं की मागल्या काळामध्ये 550 लोकांना आम्ही 34 लाख रुपयाचं त्या ठिकाणी वाटप करण्यात आलेलं आहे. परंतु आत्ताची जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस पडतोय. मग मावळ तालुक्यामध्ये तो मागल्या वेळेस पाऊस झाला नाही, परंतु आजचा जो पाऊस झालेला आहे 4-5 दिवस झाले 14 तारखेपासून तो एवढा मोठ्या प्रमाणात झालाय की भातं संपूर्ण सपाट झालेली आहेत. काही लोक एकतर मे मध्ये पाऊस चालू झाला होता त्यावेळेस काही पिकं सुद्धा आपल्याला घेता आली नव्हती, म्हणजे बियाणं सुद्धा तयार करता आलं नव्हतं. परंतु शेतकऱ्यांनी त्यालाही सामोरे जाऊन बियाणं तयार केलं. बियाणं तयार करत असताना अनेक लोकांना त्या ठिकाणी कमी प्रमाणात भात त्या ठिकाणी भात शेती केली. आणि आज असं जर परिस्थिती आली की तोंडाशी आलेला घास ओढून नेण्याचं काम या निसर्गाने केलेलं आहे आणि सरकार त्याच्याकडे बघायला तयार नाही. आता सरकार फक्त एवढंच आहे, निवडणुकीचा काळ आलाय म्हणून प्रत्येकाच्या निवडणुकीच्या काळात चाललेला आहे. आज आमच्या मावळ तालुका आघाडीच्या वतीनं सरकारला एवढी विनंती आहे की इथं जनता मरतीये, शेतकरी मरतोय, त्यांना या ठिकाणी नुकसान भरपाई द्यावी. आमची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र प्रदेशची महाविकास आघाडी जी आहे त्यांच्या वतीनं तर अशी मागणी करण्यात आली की 7/12 कोरा करावा. ते अजून कुठं झालेलं नाही. म्हणजे आज सरकारला जाग आणण्यासाठी आमचं तहसीलदारांना हे निवेदन आहे की तुम्ही आमची जी मागणी आहे ती सरकारपर्यंत पोहोचवा. गेल्या 4-5 दिवसापासून जो पाऊस होतोय, पुढच्या काळामध्ये जर यांचे पंचनामे झाले नाही किंवा नुकसान भरपाई भेटली नाही तर एक 8 दिवसाच्या आतमध्ये संपूर्ण या मावळ तालुक्यामध्ये पंचनामे आणि भरपाई भेटली नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात मोर्चा काढून या ठिकाणी तहसीलदार कार्यालयाला घेरावा घालणार आहे, एवढं ह्या निमित्तानं सांगतो. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुका अध्यक्ष आशिष ठोंबरे आहेत, काय सांगा. गेले किती दिवस झाले, 6 महिने झाले पाऊस खूप पडतोय. महाविकास आघाडी म्हणून शरद पवार साहेब असतील, उद्धव साहेब असतील, राजसाहेब असतील, प्रकाश आंबेडकर साहेब असतील व हर्षवर्धन सपकाळ साहेब असतील, या सर्वांची एकच मागणी आहे, महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, सरसकट कर्जमाफी करा. पण या शासनाचं काय डोळे उघडत नाहीये. आणि आता जर पाहिलं दिवाळी असू दसरा असू तरी पाऊस चालू आहे. आता प्रमुख पीक जर मावळातलं पाहिलं तर भात शेती आहे आणि इतर बाकी कांदा वगैरे ही पिकं आहेत. या सर्वांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मावळातील सत्ताधाऱ्यांचं लक्षच नाहीये शेतकऱ्याकडे. तसं पाहायला गेलं, आम्ही गेल्या वेळेस निवेदन दिलं त्यावेळेस आम्हाला तहसीलदार बोलले आम्ही सरसकट जाऊन पंचनामे करतो. पण आता असं निदर्शन झालंय सरसकट पंचनामे झाले नाहीये. 550 शेतकरी आहेत आणि 550 शेतकऱ्यांना फक्त 34 लाख रुपये मंजूर झालेत. जर तुम्ही विचार केला हेक्टर एक किती पैसे शेतकऱ्यांना भेटतात याचा जर मावळातल्या ग्रामस्थांनी विचार केला तर शेतकऱ्याला तुम्ही जेमतेम विचार करा किती पैसे गेले. म्हणजे शासन शेतकऱ्यांचे थट्टा करतंय आणि मावळातले राजकारणी लोक सध्या झोपलेत, जे आता सत्ताधारी आहेत त्यांचं शेतकऱ्याकडे दुर्लक्ष झालंय. तर मी या माध्यमातून एक तुम्हाला विनंती करतो की अशा लोकांना जाग येण्यासाठी जर आता पंचनामे झाले नाही, शेतकऱ्यांना सरसकट
कर्जमाफी किंवा आता मोबदला भेटला नाही तर आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने सर्वात मोठं आंदोलन करणार आहे आणि त्या आंदोलनात सर्वांनी सामील व्हा, मी आशा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे नेते संदीप कदम आहेत, काय सांगा? नमस्कार. खऱ्या अर्थानं गेल्या 14 मे पासून जो अवकाळी पाऊस पडत आहे आणि त्या पाऊस पडत असताना शेतकऱ्यांना आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देत असताना वंचित बहुजन आघाडीकडनं प्रत्येक वेळी मागणी केलेली आहे की खऱ्या अर्थानं तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करा आणि ती शेतकऱ्यांना जी मदत हवी आहे ती तुम्ही थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करा. पण आत्ताच आशिष भाऊंनी सांगितल्याप्रमाणे ती जी रक्कम आहे फक्त 550 लोकांना रक्कम काय असेल 32 लाख रुपये देण्यात आलेली आहे, पण त्यांच्यापर्यंत खऱ्या अर्थानं किती पोहोचली हे अजून कोणालाच माहीत नाहीये. पण खऱ्या अर्थानं 500 शेतकरी मावळमध्ये आहेत का हेही तहसीलदार साहेबांनी त्याच ठिकाणी निदर्शनात आम्ही आणून देणार आहे. पण आता गेल्या 4 दिवसापासून जे भात पीक आता तोंडाशी आलेला घास आहे तोही या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या तोंडातला निघालेला आहे. जर त्याचे पंचनामे आणि ओला दुष्काळ हे दोन्ही जर एक संगनमताने जर त्यांनी हे नाही केलं, काही प्रमाणामध्ये त्यांनी जाहीर नाही केलं, तर आम्ही वंचित बहुजन आघाडी असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असतील, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, मनसे असेल, यांच्या वतीने येत्या 8 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तहसीलदार कार्यालयावरती मोर्चा आणणार आहे. आणि त्या मोर्चामध्ये जर त्यांनी आम्हाला योग्य ते उत्तर नाही दिली तर आम्ही याच ठिकाणी सर्वजण उपोषणाला बसणार असे वंचित बहुजन आघाडीकडनं आणि महाविकास आघाडीकडनं आश्वासन देतो. काँग्रेसचे नेते विशाल वाळुंज आहेत. आज या ठिकाणी महायुतीचं सरकार आहे. या महायुतीच्या सरकारच्या बद्दल बोलायचं झालं तर शेतकऱ्यांबद्दल त्यांचं गांभीर्यता अजिबात नाही आहे. शेतकऱ्यांच्या संवेदना त्यांच्या लक्षात येत नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये मावळ तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं आज तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेलं आहे. या संदर्भामध्ये निवेदन देत असताना शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात तालुक्यामध्ये नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानाची गांभीर्यता कमीत कमी जे अधिकारी आहेत त्यांनी घेऊन पंचनामे करून शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात काहीतरी एक ठोस पाऊल उचलणं गरजेचं आहे. या संदर्भामध्ये जर त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं इथून पुढच्या काळामध्ये काही कारवाई झाली नाही तर महाविकास आघाडी मावळ तालुक्याच्या वतीनं तीव्र आंदोलन या ठिकाणी तहसील कार्यालयाच्यावर करण्यात येईल, अशा पद्धतीचं मी एक आश्वासन देतो. माझी एक विनंती राहील, सर्व शेतकरी बांधव ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांनी या आंदोलनामध्ये प्रचंड प्रमाणात सहभागी होऊन आपले निषेध व्यक्त करावा, एवढंच बोलतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय सांगाल आजच्या आंदोलनाबद्दल? आज मावळ तालुक्यातील प्रमुख भाताचं पीक हे आहे. आज मावळातील अल्प भूधारक देखील शेतकरी हा भात पीक करतो. आज या अवकाळी पावसामुळं मावळ तालुक्यातील भात शेती ही संकटात आलेली आहे. आम्ही आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर आपण त्या संबंधित खात्याला सांगून या ठिकाणी बांधावर जाऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, जेणेकरून हा शेतकरी वाचला पाहिजे आणि 7/12 कोरा झाला पाहिजे. जे हे महायुतीचं सरकार आहे हे 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं, त्यांनी अक्षरशः या ठिकाणी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत. कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी त्यांनी आश्वासनं दिलेली पाळलेली नाही आहेत. हे फक्त दाखवायचं काम करतात ते, पण प्रत्यक्षात काहीच देत नाहीये. शेतकरी हा या ठिकाणी खरा अर्थाने संकटात आहे, त्याला मदत करण्याचं काम या ठिकाणी सरकारने करावं, ही अशी महाविकास आघाडीच्या वतीने मी विनंती करतो. काय सांगाल आजच्या आंदोलनाबद्दल? निवेदन आज महाविकास आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे, मावळातील प्रमुख पीक म्हणलं तर भात आहे, पण त्या भाताचं आज या अवकाळी पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्याच्या अनुषंगाने आज महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात आलेले आहे. जर या निवेदनाचा सरकार दरबारी त्यांनी दखल नाही घेतली आणि जर अधिकारी आमच्या बांधावरती नाही आले तर आम्ही सर्व पदाधिकारी आणि शेतकरी नक्कीच यांच्या ऑफिसमध्ये येऊन बसू. आमच्या या महाविकास आघाडीच्या वतीने आज निवेदन दिले, याची लवकरात लवकर यांनी दखल घ्यावी, कारण यांनी शेतकऱ्यांची आज थट्टा मांडलेली. या सत्ताधाऱ्यांना शेतकरी म्हणजे खेळ वाटलेला आहे. या सत्ताधाऱ्याचे नेते शेतकऱ्याविषयी अभद्र बोलतात, शेतकऱ्यांना जी मदत करायची त्याचाही आज पळवाटा शोधतात. माझी आपल्या या माध्यमातून विनंती आहे की लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला द्यावा, अन्यथा आम्ही ऑफिसमध्ये बसू अशी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.